कोपरगावात अमृत भारत एक्सप्रेसचे जल्लोषात स्वागत। नुकतेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झालेल्या बनारस पुणे अमृत भारत एक्सप्रेसचे कोपरगाव रेल्वे स्थानकावर उत्साहात स्वागत करण्यात आले। या प्रसंगी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी हिरवा झेंडा दाखवून गाडीला रवाना केले। कार्यक्रमाच्या वेळी कोपरगाव रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती। या प्रसंगी वरिष्ठ विभागीय अभियंता विलास पैठणकर, सन्मय अधिकारी शिलभद्र गौतम, रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर भूपेंद्र प्रसाद, तिकीट निरीक्षक राहुल झा, मुख्य वाणिज्य निरीक्षक अशोक कुमार यादव, सुपरवायझर गौतम निळे तसेच शिंगणापूरचे सरपंच डॉक्टर विजय काळे, साईनाथ जाधव, संजय खरोटे, रेल्वे विभागातील अधिकारी वर्ग, याशिवाय शहरातील व्यापारी राजेश टोळे, सुधीर डागा, स्वच्छतादूत सुशांत घोडके आदी नागरिक अधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी शालेय विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिकच उत्साहाचे वातावरण लाभले। बनारस पुणे अमृत भारत एक्सप्रेसमुळे उत्तर भारत आणि महाराष्ट्र यांच्यातील प्रवास अधिक सुलभ होणार असून कोपरगाव सारख्या स्थानकांना देखील याचा मोठा फायदा होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। सत्य एक्सप्रेस न्यूज साठी रवींद्र जगताप, कोपरगाव। आज या ठिकाणी अमृत भारत बनारस ते हडपसर ही रेल्वेचा आज आपण या ठिकाणी हिरवा झेंडा दाखवलेला आहे। या ठिकाणी रेल्वेचे अधिकारी, कोपरगाव शहरातील अनेक सर्व व्यापारी, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। आपल्या सर्वांच्या दृष्टीने आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे। बनारस हे तीर्थक्षेत्र हिंदुस्थानच्या सर्व समाजातील धर्माची एक मोठी तीर्थक्षेत्र म्हणून आपण त्याची मान्यता आहे। एकदा तरी काशीला जाऊन यावं, बनारसला जाऊन यावं अशी मनोमन इच्छा प्रत्येकाची असते आणि प्रत्येक जण जाण्याचा प्रयत्न करतो। पण आता ही सुविधा या रेल्वेमुळे आपल्याला सहजतेने उपलब्ध होणार आहे आणि आपण सहजतेने आपण बनारसचं दर्शन घेऊन या ठिकाणी येऊ शकतो। या मार्गामुळे, या रेल्वे मार्गामुळे अनेक तीर्थक्षेत्र, अनेक उत्तर प्रदेशला डायरेक्ट ऍक्सेस यामुळे निर्माण झालेला आहे। महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश आणि मध्य राज्य देखील याला आपल्याला आणि त्यामुळे व्यापार, उद्योग, व्यवसाय याला देखील चांगल्या प्रकारची चालना माध्यमातून चांगल्या सुविधा आता निर्माण होत आहे। आपल्या या ठिकाणी देखील नवीन टेक्नॉलॉजी या रेल्वे स्टेशनला, कोपरगाव रेल्वे स्टेशनला आपण त्याचं काम चालू आहे, काय झालं आहे, निवासस्थानं असतील किंवा अधिकाऱ्यांची ऑफिसेस असतील किंवा इतर ज्या काही प्रवाशांना ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या सर्व या ठिकाणी उपलब्ध केला जात आहे। त्याचप्रमाणे शिर्डी हे देवस्थान जे आपल्याला जे महाराष्ट्रामध्ये देशात परिचित आहे, शिर्डी देवस्थान देखील साईनगरच्या माध्यमातून संपूर्ण देशाशी जोडले जात आहे आणि म्हणून पुलतांबा आणि साईनगर शिर्डीचं डबलीकरण असेल हे काम देखील प्रगतीपथावर आहे। त्यामुळे अनेक गाड्या देखील त्यामुळे पुढे भविष्यात होणार आहे। अनेक जागतिक कीर्तीचं शिर्डी साईनगर हे रेल्वे स्टेशन होणार आहे आणि खऱ्या अर्थाने या रेल्वेला पुढे श्रीरामपूरला देखील थांबा आवश्यक आहे, तो देखील आपण मागणी केलेला आहे आणि इथे देखील अनेक गाड्या थांबा पाहिजे अशी आपल्या अनेक कार्यकर्त्यांची, अनेक व्यापारी वर्गातील मागणी आहे, ती राष्ट्र स्वरूपाची आहे। या निमित्तानं मी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना आणि रेल्वे मंत्र्यांना विनंती करतो की आम्ही मागणी केलेल्या गाड्या आहेत, शिर्डीला असेल किंवा श्रीरामपूरला असेल, बेलापूरला असेल किंवा कोपरात ते थांबे उपलब्ध करून द्यावेत अशी विनंती या ठिकाणी ठेवतो। या निमित्तानं सर्वच प्रवाशांना, सर्वच आपल्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांना आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि
हा ऐतिहासिक क्षण आहे. कोपरगावचं काही वर्षापूर्वीचं रेल्वे स्टेशन बघितलं आणि आजचं रेल्वे स्टेशन बघितलं तर खूप मोठी कामं, खूप मोठे बदल या ठिकाणी झालेले आहेत. मला वाटतं केंद्र सरकार असेल, कर्तबगार खासदार असतील, आमदार साहेब असतील, माजी आमदार सुजाताताई कोल्हे असतील, या सर्वांनी कोपरगावच्या विकासासाठी सतत सरकार दरबारी प्रयत्न केल्याचा हा परिपाक आला. आणि कोपरगाव जसजसं विकसित होतं, रेल्वे थांबली की त्याच्यामागे हजारो पॅसेंजर बसू शकतात, उतरतात, व्यावसायिकांना व्यवसायाच्या संधी मिळतात, रिक्षावाल्यापासून तर सर्वांनाच यामध्ये रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे हा विकास अधिक वेगाने व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज जी अमृत भारत एक्सप्रेस सुरू झाली त्या निमित्तानं रेल्वे मंत्रालयाचे आभार मानतो आणि राहिलेल्या 4 गाड्यांनाही साथ थांबा मिळावा अशी पुन्हा एकदा आग्रही मागणी करतो. आज आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या शुभ हस्ते आपल्या भारतीय रेलच्या माध्यमातून आणि आपले केंद्रीय रेल्वे जे मंत्री आहेत अश्विन कुमार वैष्णवजी यांच्या पुढाकारातून अयोध्या ते मुंबई लोकमान्य टर्मिनस येथून सुटणारी एक एक्सप्रेस आणि दुसरी वाराणसी एक्सप्रेस ही अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन नव्याने रेल्वे विभागामार्फत सुरू करण्यात आलेली आहे. या रेल्वेला या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी हिरवा झेंडा दाखवून वाराणसीतून प्रारंभ केलेला आहे. ही रेल्वे आज कोपरगाव रेल्वे स्थानकावर येऊन थांबली. त्याचा कोपरगावातील स्थानिक नागरिक त्याचबरोबर या रेल्वे स्थानिक समितीचे सर्व सदस्य आणि प्रवासी यांनी अतिशय उत्साहात आणि आनंदात स्वागत केलेलं आहे. अशाच या रेल्वेच्या सेवेच्या माध्यमातून आपण आता कार्यक्रमामध्ये ऐकलंच की ही तीर्थयात्रा घडवणारी रेल्वे सेवा आहे, जेणेकरून भारतातील तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना देणारी सेवा आहे. आणि या सेवेच्या माध्यमातून देशातील जे काही सामाजिक समरसतेचं पर्व आहे ते निश्चितपणे एका उंचीवर घेऊन जाणार आहे, सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे. कारण ह्या रेल्वेचं नावच आहे अमृत भारत. अमृत म्हणजे सर्वार्थाने आपण म्हणूया की एक पवित्र असं नाव त्या ठिकाणी त्या सेवेला देण्यात आलेलं आहे. आणि या रेल्वे स्थानकावर उपस्थित सर्व या कार्यक्रमाचा आनंद घेतला. आता बघितलं आपण की देशभक्तीपर गीते असतील, विविध शाळा त्यांचा आपण सन्मान केलेला बघितला असेल, असे वेगवेगळे कार्यक्रम या कोपरगाव रेल्वे स्थानकाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान त्या ठिकाणी रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आला. आपण सर्वांना या रेल्वेच्या नवीन पर्वानिमित्त शुभेच्छा देतो. यासह अनेक काही रेल्वे आहे की ज्या इथं कोपरगाव स्थानकावर थांबल्या पाहिजे अशी मागणी अनेक वर्षापासून कोपरगावातल्या स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, त्याचबरोबर व्यापारी असतील आणि नागरिक असतील यांनी केलेलं आहे. तर त्या संदर्भामध्ये सुद्धा रेल्वे विभागामार्फत पाठपुरावा सुरू असून स्थानिक इथले जे काही अधिकारी आहेत त्यांनाही आम्ही या ठिकाणी विनंती केलेली आहे की यासाठी आपण आता प्रयत्न करावे आणि हे जास्तीत जास्त थांबे या ठिकाणी देण्यात यावे. आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम.